मला जे पाहिजे ना, मी न्यायालय आपला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे. तो मी न्यायालयीन लढाई लढणार आहे. मला जे पाहिजे, ₹1 जरी पाहिजे, 1000 कोटी जरी पाहिजे, मी न्यायालयीन लढाई लढते. न्यायालयांकडून मी मागणार आहे. आणि जे गोष्ट आहे की मी पेशेसाठी सगळं करते, तो जे महिला पेशेसाठी करते त्याच्यावरती तो कोई आक्षेप घेत नाही. जे राजश्री आहे त्यांची दुसरी बायको, त्यांनी बॅक डेटचे स्टॅम्प घेऊन ओरिजिनल 500 कोटीची प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे माझ्या घरामध्ये आहे. तरी पण अजून मी प्रॉपर्टीवरती कोणत्याही खटला कोर्टामध्ये टाकला नाही. पण ज्या महिला पेशेसाठी लढत आहे, ज्या महिला, मी नाही, ज्या पेशेसाठी आहे त्यांच्या घरामध्ये ते सगळं बॅक डेटचे स्टॅम्प घेऊन और पूर्ण प्रॉपर्टी, जे पेपर माझ्याकडे आहे, सगळी प्रॉपर्टी बॅक डेटचे स्टॅम्प घेऊन बॅक डेटमध्ये पूर्ण प्रॉपर्टी तिच्या नावावरती केली आहे. आम्ही कुठेही नाही, मी माझे मुली कुठेही नाही आहे. ₹1ची प्रॉपर्टीमध्ये आम्ही सहभागी नाही आहे. कोणतेही कंपनी, धनंजय मुंडेची 10 मोठी कंपनी आहे, हजारो कोटीचा टर्नओव्हर आहे, पण त्याच्यामध्ये मी माझे मुली नाही आहे. तो जे ब्लॅकमेलर आहे तो ते दुसरी बायको आहे, मी नाही. क्योंकि तिने पूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. मी पण करू शकते. माझ्याकडे त्यांच्या गिफ्ट डीड पण लिहिलेला आहे. ते प्रॉपर्टी ज्याच्या माझ्याकडे पेपर आहे ओरिजिनल, ते पूर्ण मी डिस्प्यूटमध्ये पण टाकू शकते आणि टाकणार आहे, अजून टाकणार आहे मी. असं करेन, क्योंकि ह्यांचे वकीलने ह्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे कोर्टामध्ये की पेशेसाठी त्यांचा व्यवहार बदलला आमदारकीनंतर. अरे माझ्याकडे पुरावे 50 कोटीची माझी स्वतःची प्रॉपर्टी विकून दिलेली आहे. HDFC ICICI बँकमध्ये 2 वेळा पूर्ण जेवर माझे घाण ठेवले होते, ते घाण ठेवून पैसा मंत्री महोदयाचे चुनावमध्ये दिलेला आहे मी. कशा पैशासाठी? आणि मंत्री झाल्यानंतर तो मला गप्प बसायचे होता. गप्प राहिली होती तर आज माझ्याकडे पण 100 कोटी आले होते. दलाल लोकांनी 2,500 कोटी कमावले. अरे नाचणारी गाणारी हेलिकॉप्टरमध्ये घुमत आहे, फिरत आहे हेलिकॉप्टरमध्ये, मालदीव्समध्ये फ्लोटिंग पाणीमध्ये 5-5 लाख रुपये दर दिवशीच्या नाश्ता खात आहे नाचणारी गाणारी. मंत्री झाल्यानंतर तो मी जरी गप्प राहिली होती ते सगळे यशमोज मी पण करू शकत होती. पण आज मी ठोकर खात आहे, पर मी लढत आहे. तो हे लढाई पेशेची नाही आहे, माझ्या स्वाभिमानाची आहे. एक स्त्रीचे 27 वर्षाचे त्याग तपस्याची आहे. आज एक स्त्री आपला स्वतःच्या अस्तित्व लपवून एक नवरे आणि मुलींच्या अस्तित्व निर्माण करते. मी पण 98 मध्ये BJP मध्ये गेली होती. पण आज आणि नवाज शरीफच्या पुतला जलावणारी मी होती त्यावेळे. कारगिलचा इतका मोठा युद्ध चालू होता, तरी पण आज इतकी धाडसी आहे मी अगोदरपासून. पण तरी पण नवाज शरीफ का पुतला जाळला, पूर्ण फेमस झाली. त्यांना असं वाटलं की नाही तो खूपच फेमस झाली. त्यांनी मला सांगितलं, नाही तू घरामध्ये बस मेरी माँ, तू तो कुठे पण CM होती नाही तो 2-5 वर्षामध्ये. तो असं इतकी मी डेअरिंग आणि इतकी मतलब टॅलेंटेड अगोदरपासून आहे, तरी पण स्वतःच्या अस्तित्व लपवून नवऱ्याचे अस्तित्व निर्माण केला की नाही चलो जाऊ द्या, आपला प्रेम आहे, आपला आत्मासारखा आहे, त्यांना होऊ द्या. तो आणि आज माझ्यावरती इतके खोटे लांछन करताय की मी पेशेसाठी करते. अरे पेशेसाठी मला पाहिजे, मी कोर्टामध्ये जाऊ. अभी हमने 15 लाख रुपए की मांगनी करी थी, हमें 2 लाख तो मिले. कभी और ऊपर के कोर्ट में मैं जाऊंगी तो मुझे हो सकता है 5 लाख 10 लाख मिल जाए महीने का. हमारी न्यायाधीश, हमारा न्यायालय जब तक जिंदा है, मैं वहीं का दरवाजा खटखटाऊंगी. ठीक है, मुझे भले ही देर से मिलेगा पर मेरे को मिलेगा न्याय.